श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. आजच्या वार्ताचित्रच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत झालेला सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा, पुना गेस्ट हाऊसचं छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचं अनावरण, प्रसिद्ध गायक पंडित डॉक्टर मोहनकुमार दरेकर यांचा षष्टब्दी पूर्ती सोहळा, जी.ए. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि पादचारी दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीनं लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझाचं आयोजन. पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा 20वा दीक्षांत समारंभ सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या उपस्थितीत नुकताच साजरा झाला. युवकांनी इतरांचं ऐकायला शिकलं पाहिजे असा मोलाचा सल्ला न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावेळी युवकांना दिला. इतरांचं ऐकण्याची शक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची आहे, परंतु आपल्या समाजाची समस्या ही आहे की आपण इतरांचं ऐकत नाही, तर आपण फक्त आपलंच ऐकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतरांचंही ऐकावं आणि जीवन जगताना धैर्य आणि सचोटी कायम ठेवावी. राग किंवा हिंसाचारानं शक्ती दर्शवली जात नाही. समृद्ध जीवनासाठी तत्व आणि मूल्यांशी कोणतीही तडजोड करू नये, असंही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावेळी सांगितलं. कार्तिकी एकादशी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी इंद्रायणीच्या तीरावर राज्यभरातून लाखो वारकरी जमले होते. ज्ञानदेव तुकाराम आणि हरिनामाच्या जयघोषानं अलंकापुरी गजबजली होती. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, मंत्रपठण, भजन, कीर्तन, घंटानाद, आरती, टाळ मृदुंगाचा गजर आणि आकर्षक रोषणाईनं उजळलेला संपूर्ण समाधी मंदिर परिसर यामुळे अवघी अलंकापुरी भक्तिमय झाली होती. टपाल विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात भरवण्यात आलेल्या पुणे पेक्स प्रदर्शनामध्ये पुना गेस्ट हाऊसचं छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचं अनावरण गुरुवारी करण्यात आलं. गेल्या 9 दशकांपासून पुणेकरांना मराठमोळं भोजन देण्याचं कार्य लक्ष्मी रस्त्यावरील पुना गेस्ट हाऊस करत आहे. टपाल तिकिटावर छायाचित्राचा बहुमान प्रथमच आदरातिथ्य क्षेत्रातील संस्थेला मिळाला आहे. पुना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, अभय सरपोतदार, साधना सरपोतदार आणि शर्मिला सरपोतदार यावेळी उपस्थित होत्या. याबाबत आकाशवाणीशी बोलताना पुना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार म्हणाले, टपाल खात्यानी याचं अप्रिशिएशन केलं की इतकी वर्ष जी महाराष्ट्रीयन परंपरा आहे जेवणाची, तर ती पुना गेस्ट हाऊसच्या संस्थेने चालू ठेवली. हे त्यांना आनंदाची गोष्ट वाटली की महाराष्ट्रीयन परंपरा ही जोपासली जाते आणि अत्यंत रास्त दरामध्ये लोकांना जेवण दिलं जात आहे. प्रत्येकाचा आदर ज्या पद्धतीने कर्मचारी वर्गांपासून सगळे करतात त्याची त्यांनी दखल घेतली. आता आमची 4थी पिढी म्हणजे माझा मुलगा आता यात आलेला आहे, तोही महाराष्ट्रीयन परंपरा चालू ठेवतोय आणि तरुण पिढीला सुद्धा ही खेळशी वाटली. ह्याच्यात एक खूप आनंदाची गोष्ट वाटली. तो एक आनंद झाला आणि जबाबदारीची जाणीव झाली की बदलत्या लोकांच्या ज्या गरजा आहेत किंवा हायजीन पॉइंट असेल, ह्या सगळ्या जसजसा आपला विस्तार होतो तसा आपला दुर्लक्ष होता कामा नये. या सगळ्या गोष्टींकडे जो ग्राहकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे तो अजून आपल्याला जास्त जतन करून तो वाढवता कसा येईल आणि आपली जी पुण्याची परंपरा आहे खाद्य संस्कृतीची ती अधिकाधिक जागतिक लेवलपर्यंत कशी नेता येईल. दर्जा आहे, चव आहे, किंवा सगळ्यात महत्वाचा आमचा यातला भाग असा आहे ते आदरातिथ्य, आपुलकीने देणं. तर हे कसं मेंटेन करता येईल या दृष्टीने एक जबाबदारी आहे असं मला वाटतं. ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या दृष्टिकोन या पुस्तकाचं प्रकाशन राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात नुकतंच झालं. उत्कर्ष प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
उज्ज्वल भारतीय परंपरेला आज देशाबाहेर मोठा मानसन्मान मिळत असताना आपल्याच देशातील काही विचारधारा मात्र या परंपरेच्या विरोधात प्रचार आणि प्रसार करत आहेत, असं परखड मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुस्तकाचे लेखक माधव भंडारी, भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मिलिंद एकबोटे, उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सुवा जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध गायक पंडित डॉक्टर मोहनकुमार दरेकर यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एक विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे पंडित डॉक्टर विकास कशाळकर यांच्यासह ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर, अनंतश्री विभूषित श्री श्री चंद्रतनय, पंडित शौनक अभिषेकी, मेधा कुलकर्णी आणि सुधा मोहन दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंडित मोहनकुमार दरेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रतनय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजच्या काळामध्ये गायकांनी हा सामवेद पाहिला पाहिजे, हा गंधर्व वेद पाहिला पाहिजे. आपल्या गुरुची जी परंपरा आहे, जे 7 शुद्ध स्वर आहेत, 5 जे विकृत स्वर आहेत, या स्वरांच्या पलीकडे लघुत्तम किंवा महत्तम असा एकही स्वर या सृष्टीच्या प्रांगणामध्ये कधीही खेळलेला नाही आहे. अशा या 22 श्रुतीमध्ये या संगीत स्वरांची गणना होते. आपल्या स्वरचिंतनाला लाभलेली परमेश्वर कृपा आणि गुरुकृपा याबद्दल आपण कृतज्ञ असल्याची भावना सत्काराला उत्तर देताना पंडित डॉक्टर मोहनकुमार दरेकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या 36व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात रविवारी विशेष साहित्यिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जी.ए. यांचे कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जी.ए. यांचं साहित्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन आकाशातील एका ताऱ्याला जी.एनचं नाव देण्यात येत आहे. या संपूर्ण उपक्रमाची माहिती हेमा अंतरकर यांनी यावेळी दिली. तसंच जी.एन विषयी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, म्हणजे जी.एनच्या बाबत बरेचदा गूढ लेखक आणि असं बोललं जातं. मला तो जरा चुकीचा शब्द वाटतो. जी.ए. हे गूढापेक्षाही मला अद्भुत फॅन्टसीकडे काहीतरी एक निर्देश करणारे, म्हणजे त्यांच्या काही कथा या अगदी माणसांच्या कथा आहेत, सुरुवातीच्या टप्प्यांमधल्या ज्या कथा आहेत त्या, आणि हळूहळू ते रूपक दृष्टांताकडे जातात, काहीतरी आणखीन वेगळं बघण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतात प्रतिमांद्वारे. असा जो त्यांचा पूर्ण पट आहे त्यांच्या लिखाणाचा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे मला आकर्षून घेणारा ॲज अ लेखक म्हणून मी ज्या प्रकारचं मला लेखन पुढे करायचं होतं, तर तो अद्भुताचा घटक होता. तो जवळपास त्यांच्या बऱ्याचशा कथांमध्ये आपल्याला आढळून येतो. तो गूढ नाहीये, तो अद्भुताचा घटक आहे. आणि तो कल्पनाशीलतेचा, कल्पना रम्य मी म्हणत नाही, कल्पनाशीलतेचा किंवा फॅन्टसी किंवा काल्पनिकतेकडे जाणारा घटक आहे. सगळ्या भाषांमधला जी.ए. हा एक अढळ तारा आहे. त्यांनी जे निर्माण करून ठेवलेलं आहे, जे काम करून ठेवलेलं आहे, ते आज सुद्धा पुन्हा पुन्हा बघून त्याच्यातून अर्थ काढून त्यातून काही गोष्टी घ्याव्या असे आहेत. यावेळी जी.एनच्या आवाजातील निरोप ही कथा ऐकवण्यात आली. जी.एनवरील प्रेमापोटी त्यांना आवडणाऱ्या राग मारू बिहाग आणि चिजांचं गायन पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आणि गायक रामदास भटकळ यांनी केलं. ऐकूयात त्याचा काही अंश. Yeah.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी युवा पुरस्कार सन्मानित लेखक प्रणव सखदेव तसंच जी.ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते. जी.ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी यावेळी शताब्दी वर्षात जीएनचं अष्टपैलू व्यक्तिमत्व उलगडून दाखवणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमांचा धावता आढावा घेतला. जी.ए. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात जी.ए. आणि मी या विषयावरच्या परिसंवादाचंही आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. सानिया, मिलिंद बोकील, ऋषिकेश गुप्ते आणि शर्मिला फडके या साहित्यिकांनी यावेळी जीएन बरोबरचे अनुबंध उलगडून दाखवले. वंदना बोकील कुलकर्णी यांनी या सर्व मान्यवरांशी संवाद साधला. पादचारी दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीनं काल लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे महापालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार यांनी या उपक्रमाबद्दल आकाशवाणीला माहिती दिली. ते म्हणाले, पादचारी दिवस हा पुणे महानगरपालिकेने सुरू केलेला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. हे यंदाचं 3रं वर्ष आहे. 2021 साली माननीय महापौर तेव्हाचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला आणि 2021 साली हा उपक्रम कोविडच्या काळात सुद्धा अतिशय धैर्याने त्यांनी सुरू केला. 2022 साली पुणे महानगरपालिकेने हा उपक्रम खूप मोठ्या पद्धतीने राबवला आणि 2023 साली हे 3रं वर्ष आहे. यावर्षी मेट्रो सुरू झालेली असल्याने मेट्रोसाठी फीडर सर्व्हिसेस म्हणून इलेक्ट्रिक स्कूटी एक नवीन वाहन हे मेट्रोनी लॉन्च केलेलं आहे. लक्ष्मी रस्ता हा पुण्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात प्रतिष्ठित असा रस्ता आहे. या रस्त्यावरती जेव्हा आपण काही करतो तेव्हा अख्ख्या देशात ह्याची बातमी होते. इतकं सामर्थ्य या लक्ष्मी रस्त्यावरती आहे आणि त्यामुळं लक्ष्मी रस्त्याला यावेळी 100 वर्ष पूर्ण झाली आणि 100 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने तिकडे सगळे व्यावसायिक होते. त्यांनी सुद्धा लक्ष्मी रोडवरती जे सुंदर आकर्षक जी रंगरोषणाई आणि विद्युत रोषणाई जी केली होती, लाइटिंग केलं होतं, ते सगळं त्यांनी या पादचारी दिनानिमित्त सुद्धा तसंच ठेवलं आणि त्यांनी त्यांचे सुद्धा समर्थन नोंदवलं. त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस यांनी हे अतिशय महत्त्वाचं नियोजन ह्याच्यामध्ये केलं. त्याचबरोबर जी आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था PMPML त्यांनी जादा बसेस सोडून त्यांनी प्रवाशांचं नियोजन केलं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाच्या संपादक होत्या माधवी कुलकर्णी. ध्वनिमुद्रण आणि तंत्रसहाय्य होतं रश्मी घासकडबी आणि निकिता देशमुख यांचं आणि संकलन होतं विनायक सोमणी, प्रसाद पाठक, भूषण राजगुरू, शिवराज सणस, नितीन जळूकर आणि संतोष गोगले यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तेव्हा श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.